मित्रांनो, उलट आता माझ्या शेतकरी वर्गाच्या करता धनंजयनी माझ्या लक्षात आणून दिलं, कॅबिनेटला सांगितलं की आपल्याला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला पैसे द्यायचे राहिले. धानाला प्रफुल्लभाई पटेल यांच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तिकडे धान पिकतं, कोकणात यांचं धान्य पिकतं. त्यामध्ये आम्ही धानाला 20,000 रुपये दिले. त्याच्या पद्धतीनं एकरी 5,000 रुपये आपल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना आपण दिलेले 2 हेक्टर पर्यंत. मित्रांनो, शेवटी द्यायचं खूप मनापासून असतं, परंतु आपल्या तिजोरीमध्ये पण तेवढा पैसा लागतो. विकास पण साधला पाहिजे. विकासाला कुठं अडथळा येता कामा नये. कालच देशाचे पंतप्रधान आले. अरे तो दम विधानसभेपर्यंत टिकवा ना, जरा थांबा. त्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय, काल पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, काही मंत्रीगण 29,500 कोटीची कामं मुंबई सारख्या ठिकाणी आपण सुरू केली. भूमिपूजन आणि उद्घाटन, करोडो रुपयाची कामं चाललेली आहेत. मित्रांनो, आज पावसामुळे थोडीशी त्याच्यामध्ये अडथळा आला आणि त्यामुळे काही लोकांची भाषणं राहिली. मी परत सुपा परगणा, शिरसुपा परगणा आणि माझा लोणी भापकर आणि तो सगळा तिकडचा भाग, ह्या भागाच्या करता देखील आपण चांगल्या प्रकारची योजना ही जनाई सिरसाईला तर चांगल्या प्रकारचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय आपण घेतलेलाच आहे. परंतु मधला जो टापू आहे त्याला पाण्याची गरज होती, तिथं देखील पाण्याची व्यवस्था केली. परंतु सगळ्यांना सांगून तो वेळ घेत नाही. तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, मी त्या बाबतीमध्ये येईन आणि तिथं तुम्हाला त्याचा काय काय योजना, बजेटमध्ये किती तरतूद केली, काय केलं ते सगळं तुम्हाला सांगेन. तुम्ही काळजी करू नका. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचंय, विकास आणि गरिबीचा विचार करत असताना मी माझ्या भावंडांचा दुधाचा विचार केला. माझ्याही तालुक्यामध्ये दूध आहे, माझ्या पुणे जिल्ह्यात आहे, सोलापूरला आहे, नगरला आहे, माझ्या कोल्हापूरला आहे, सांगलीला आहे, सातारला आहे, माझ्या मराठवाड्यामध्ये बीडला आहे. सगळ्या भागामध्ये दूध उत्पादक शेतकरी आहे. त्यांच्याकरता 5 रुपये लिटरला पुन्हा दुधाचे भाव जोपर्यंत कमी आहेत तोपर्यंत कायम 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तेवढ्यावर थांबलो नाही. दुधाची पावडर मोठी आहे, शिल्लक आहे, ती परदेशामध्ये पाठवायला 30 रुपये किलो आपण अनुदान दिलेलं आहे. महायुतीने तो निर्णय घेतला. म्हणजे भावंडांच्या करता देखील आपण निर्णय घेतोय. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, गरीब, ह्या गरीबाकरता आपल्याला मदत करायची. ह्या गरीबाला आपल्याला इतरांच्या बरोबर आणायचंय, त्यांची परिस्थिती चांगली करायची, त्यांचं पर कॅपिटा उत्पन्न वाढवायचं आहे. उद्या एवढे 1000 कोटी रुपये मार्केटला आल्यानंतर छोटी मोठी दुकानं चालणार आहेत, किराणा मालाची दुकानं चालणार आहेत. माझ्या आया बहिणीला, माझ्या मुलीला जे काही खरेदी करायचं ते दुकान चालणार आहे. आणि एवढा पैसा हा ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये चालणार आहे. हा निर्णय हा महायुती सरकार घेऊ शकतं. हा निर्णय आपण लोकांनी घेतलेला आहे. एवढ्यावरच आपण थांबलो नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मी सातत्याने तुम्हाला सांगतोय. 18 पगड जातीला बरोबर घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही. आणि त्याच 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन आपण त्यामध्ये पुढे चाललेलो आहे. ह्या योजना आहेत आया बहिणींनो, ह्या सर्व जाती धर्माला, मागासवर्गीय, आदिवासी, माझे मुस्लिम, माझा ओबीसी, माझा भटक्या महिला, भटक्या समाजामध्ये मोडणाऱ्या, सर्वसाधारण समाजामध्ये मोडलेल्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांच्या, मुलींच्या आणि मातांच्या करता ही योजना आहे. अट एवढीच आहे, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे.